आणि पहा पहिल्या चेंडू जसा तुम्ही डिलिव्हर करणार तुमचा टायमर सुद्धा मात्र ऑन असेल याची नोंद घ्या. भारतीय वेळेनुसार परफेक्टली 10 वाजून 30 मिनिटं झालेली आहेत. हे तुम्हाला 10 वाजून 45 मिनिटांमध्ये 3 षटकंही कंप्लीट करायची आहेत. पहिल्या चेंडू स्क्वेअर कट करण्याचा प्रयत्न चेंडू त्याला अगदी गलीमध्ये तडम्याचा 1700 चेंडूवरती झेपावतोय. तोपर्यंत एक धाव मात्र पहिल्या चेंडूवरती या ठिकाणी पोलिसच्या बॅटमध्ये मात्र बाहेर निघाली. एका बाजूला पाहू शकेल हर्षद पारधी या संघाचे पुरस्कर्ते आहेत आणि दुसऱ्या बाजूला पाहिलं तर समीर घोडे यांनी मात्र हा संघ नव्याने घडवला या चालू सीझनमध्ये. जाणता राजा आणि जाणता राजा संघ जर पाहिलं तर खूप जुनं नाव आहे. मध्यंतर काही कारणास्तव मात्र हा संघ मात्र थोडंसं थांबला गेला पण तिथे ऑनसेला खेचून मारला आहे. याच मैदानावरती मागील 2-3 स्पर्धांचा विचार केला तर मात्र विशालनं लाजबाब कामगिरी केली होती. कोण विसरेल ती त्याची इनिंग. परंतु आज त्याचप्रमाणे मात्र तो खेळ साकारणार का. कारण सातत्याने जर पाहिलं तर याच क्रीडांगणावरती सर्व खेळाडू प्रॅक्टिस करतात. कालसुद्धा आपण पाहिला या स्पर्धेमध्ये जय जोटिंग देवरुंग संघ मात्र खेळून गेला परंतु त्या संघाचं अस्तित्व मात्र या स्पर्धेतून समाप्त झालं आणि आज जाणताराचा देवरुंग संघ पाहायला मिळतोय. हो दांडी घेऊन आतमध्ये येणारा बॉल पूर्णपणे फलंदाजाला मात्र तिथे फॉलो केलाय. स्वतःला वाचवण्याचा प्रयत्न केला आणि डावी यष्टी मात्र इथे उद्ध्वस्त केली विशाल पाटीलनं. तसं मात्र या ठिकाणी चेंडूची हाताळणी आणि पहिली सफलता मात्र विशाल पाटीलच्या खात्यामध्ये आपल्याला पाहायला मिळाली. पलेश मात्र या ठिकाणी स्वस्तात बाद झाला आणि भरपूर काही अपेक्षा त्याच्याकडून होत्या जाणताराचा देवरुंग संघाला परंतु त्या अपेक्षा मात्र तो पूर्ण करू शकला नाही आणि त्याच्यामुळे पाहतो की तिसऱ्या क्रमांकावरती नवीन फलंदाज एंटर होतोय मिस्टर मयूर. जांभूपाडा संघाला 2 धाब्यांची पॅनल्टी आकारली आहे कारण त्याचा 12वा खेळाडू आमच्या कॉमेंट्री बॉक्समध्ये नाहीये. जेव्हा मात्र धाबांचा पाठलाग जाणताराचा देवरुंग संघ करेल त्यावेळी आपण त्या 2 धाबा ॲड करू. हो लेग स्टंपवरती मारा लाईनमध्ये थोडीशी बिघाड पाहिली आपण आणि त्यामुळे पाहतो की दोन्ही पंचांची आज समांतर पाहायला मिळत आहेत आणि धाव मिळेल मात्र या ठिकाणी अवांतर. आज साहिल पारधी संघामध्ये आहे तो ओमकार ली आहे. काहीच भन्नाट फॉर्मात आहेत. या सीझनचा विचार केला तर विशाल पाटीलचा तर मात्र विशेष नाही आहे आणि आज एक्स्ट्राच्या भूमिकेमध्ये आपण साहिलला पाहतोय. आय थिंक हर्षद पारधीला पाहतोय. हो फक्त हवेत चीप केलाय मुलांवरती कुठला फिल्डर नाही आहे. लॉंगचा फिल्डर जोपर्यंत चेंडूवरती पोहोचण्याचा प्रयत्न करतो त्यापर्यंत या ठिकाणी फलंदाजाने एकच धाव घेण्याचा मात्र तिथे प्रयत्न केला. कागदावरती श्रीगणेश जांभूलपाडा संघाचा विचार आपण केला तर फार मोठा संघ मात्र मानला जातोय परंतु हवी तशी या सीझनमध्ये त्यांची कामगिरी मात्र झालेली नाहीये. व पुढे आलाय पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न आणि तसंही जर पाहिलं तर गोलंदाज विशाल पाटीलला चतुर गोलंदाज आहे. अगदी लगेचच मात्र लाईनमध्ये थोडीशी त्यांनी बदल केली आणि पाहतो की चेंडू सरळ विकेट किपरच्या हातामध्ये जाऊन विसावला. निर्धावानं चेंडूची मात्र सांगता आपण पाहिली. धावसंख्या स्थिर एक घडी बाद फलकावरती 4 धाबा पाहायला मिळत आहेत. जबरदस्त टेलिकास्ट सध्या आपण पाहतोय एसके एंटरटेनमेंट या यूट्यूब वाहिनीच्या माध्यमातून. ओ बैठक शॉट काय फटका केला या ठिकाणी अगदी गुडघ्यावरती वजन ट्रान्सफर केलं आणि चेंडूला मात्र या ठिकाणी डिपॉझिट केलंय. बॅकवर्ड स्क्वेअर लेग आणि लॉंग लेगच्या मधून 4 धाबांसाठी चौकार. शेवटचा बॉल आणि त्या चेंडूवरती चौकार इथे मात्र विशालच्या बॅटमधून निघाला आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर या ठिकाणी प्रथमतः बॅटिंग करत असताना जाणताराजा देवरुंग संघाने 1 विकेट गमावला आणि फलकावरती 8 धाबा पाहिल्या आणि पाहिलेल्या 2 धाबा आपण ऍड करतोय म्हणजे 10 धाबा एकंदरीने फलकावरती पाहायला मिळत आहेत.
पहिल्या षटक आणि पहिल्या षटकाची समाप्ती जर फलकावरती 10 धावा लागल्या गेल्या आणि या दुसऱ्या षटकाला सुरुवात करते ओमकार लिये. पहिल्या चेंडू फ्लॅटेड डिलिव्हरी सातत्याने मात्र कटरचा तो वापर करत असतो आणि या हंगामामध्ये अनेक भल्या भल्या फलंदाजांना मात्र त्यांनी शांत ठेवलंय. मग स्पर्धा कुठली असू द्या, अगेन्स्ट फलंदाज कोणता असू द्या, आणि या सीझनचा विचार जर केला तर खास करून ओमकार स्पेशली इकॉनॉमिकल राहिलेला आहे. व परंतु इथे बाईटक शॉट फटका हवेत, परंतु डीप मध्ये प्रोटेक्शन, आणि आय थिंक स्पेशली या फटक्यासाठी मात्र तो फिल्डर तैनात केला होता. आणि अखेर झेलबाच्या सुरुवात मात्र या ठिकाणी फलंदाज मयूर बादून माघारी परततोय आणि लागतो या ठिकाणी जाणता राजा देवरुंग संघाला हा दुसरा धक्का. ऍक्शन रिप्ले पुन्हा मात्र पाहू शकेल या ठिकाणी खटर टाकण्याचा प्रयत्न होता. फटका तर खूपच छान पैकी एक्झिक्यूशन केलं होतं, परंतु कुठेतरी जे अंतर मात्र मिळणं गरजेचं होतं ते अंतर मात्र मिळालं नाहीये. आणि त्या अनुषंगाने मात्र बाकवर्ड स्क्वेअरला इकडे कुठल्या प्रमाणात मात्र मिस्टेक झाली नाहीये. चांगल्या प्रमाणात झेल पकडला आहे. आणि बाद होण्यापूर्वी मयूरचा आपण जर खेळ पाहिला तर मयूरच्या बादमधून आपल्या संघासाठी फक्त एकच धाव निघाली. एकच धावेचे त्याने आपल्या संघाला योगदान दिलं. पहिल्या सामना सुद्धा लो स्कोरिंग पाहिला आणि आय थिंक असं वाटतं की इथे जर जाणताना आता देऊन सकाळी 35-40 धाबा जर जोडल्या गेल्या तर मात्र एक चांगली फाईटबॅक मात्र पाहायला मिळू शकेल. आणि त्यासाठी आता मात्र वैभवला आता प्रमोशन केलंय 4थ्या क्रमांकावरती. आणि या पहिल्या चेंडूमध्ये आय थिंक लगभग त्याची विकेट धोक्यात होती. 2 पायांच्या मधून चेंडू मात्र निघून गेला. काय जबरदस्त मात्र पलटवार श्रीगणेश जांभूलपाडा संघाच्या वतीने पाहायला मिळतोय. आज संघ सुद्धा कम्प्लीट नाहीये काही कारणास्तव, परंतु इथे गोलंदाजाने मात्र जबरदस्त इथे सुरुवात केलेली आहे. नाणेफेकी जिंकल्यानंतर फिल्डिंग करण्याचा निर्णय, इथे फुल टॉस, थोडीशी मिस्टेक घडली गेली होती. आणि त्यामुळे पाहतो की जोपर्यंत फिल्डर चेंडूला येऊन उचलून फेक करतात तोपर्यंत 2 धाबा घेण्याची संधी मिळाली. 2 धाब्याने मात्र वैभवनं आपला खातं उघडलं आणि या 2 धाब्याने सगळे धावसंख्या पुढे जात असताना 12 या आकड्यावरती. दुसरा षटकाचा खेळ जर पाहिला तर समाप्तीच्या वाटेवरती. सातत्याने मात्र हर्षद पारधी आपल्या सहकार्यांचा आपल्या खेळाडूंचा मात्र तिथे प्रोत्साहन वाढवण्याचा प्रयत्न करतोय. हो फटका हवेत केला, टायमिंग प्रॉपर नाही. स्वतः गोलंदाज ओमकार लिये चालला, चेंडू खाली ओ गिरकी घेत राहिला आणि त्याच्यामुळे पाहतो की चेंडू जमिनीवरती लँडिंग झाला. तोपर्यंत पुन्हा दुहेरी 10 मात्र तिथे कंप्लीट केली गेली. संधी तर होती परंतु कुठेतरी अनुमान चुकीचा पाहिला, पण जजमेंट चुकीचं पाहिलं आणि त्याच्यामुळे चेंडू उंजलीमध्ये मात्र लँडिंग होऊ शकला नाहीये. 14 धावा फलक्यावरती. पहिल्या षटकामध्ये 8 खर्च केले होते विशाल पाटीलनं. अजून एक चांगला चेंडू थोडंसं पाठीमागे जात असताना अगदी बागफुटला जातो असं मात्र या ठिकाणी कव्हरच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न वैभवने केला, परंतु चेंडू बॅटमध्ये कुठलाही संपर्क नाहीये आणि शेवटचा चेंडू मात्र इथे आलाय डॉट. आणि अशा रीतीने 2 षटकांचा खेळ मात्र या ठिकाणी संपन्न झालेला आहे. या षटकामध्ये फक्त खर्च केल्या ओमकारनं 4 आणि एक सफलता सुद्धा मात्र त्याच्या नावावरती राहिली. यानंतर पुढील जो सामना असेल एक मोठी लढत तुम्हाला मित्रांनो या स्पर्धेच्या माध्यमातून पाहायला मिळणार आहे. एकविरा सावध विपक्ष मकरंद स्पोर्ट मुठवल, वॉर ऑफ टायटन्स, बिग मॅच. दोन्ही संघटनांना विनंती करतो की आपण नाणेफेकीसाठी सज्ज राहा, कारण इनिंग ब्रेकमध्ये टॉस होणार आहे. दरम्यान खंडू जाधव यांचं शुभागमन. काल सुद्धा मात्र काकांजी दिवसभर या स्पर्धेमध्ये उपस्थिती पाहायला मिळाली आणि ते आज पुन्हा आलेले आहेत. त्यांचं करूया आपण या स्पर्धेच्या वतीनं सहर्ष स्वागत. तिसरा षटक आणि गोलंदाज निवृत्तीच्या हातामध्ये चेंडू आता मात्र सोपवलाय. श्रीगणेश जांभूलपाडा संघाचा विचार केला तर मात्र जास्तीत जास्त गोलंदाज त्यांच्याकडे स्पिनर आहेत आणि त्यापैकी निवृत्तीला आपण पाहतोय राऊंड द विकेट तो मारा करतोय. आणि पहिल्या चेंडूवरती जबरदस्त फटका, स्टँड अँड डिलिव्हर, लॉंग ऑन द फिल्डर विशाल पाटील
जरूर पोहोचले, परंतु त्याच्या डोक्यावर चेंडू मात्र फ्लाय झालाय. एका टप्प्याच्या साह्यानं 4 धाबांसाठी चौकार. अगदी सुरक्षित जागा मात्र निवडली विशालला आणि चौकार वसूल केला. हो, ते रिबाचा फटका, कनेक्शन प्रॉपर बाला मिळतोय आणि चेंडू सरळ चाललाय पॉइंटच्या पलीकडे. सलगता दुसरा चौकार निवृत्तीच्या आगेस येत असताना बाक टू बाक 2 चौकार पाहिले आपण विशालच्या बॅटमधून. आणि इथे मात्र पुन्हा पुढे आला. पुढे येऊन खेळत असताना मात्र पाहू शकाल इथे टायमिंग प्रॉपर जुळालं नाही. आणि जोपर्यंत मात्र निकेश चेंडूला उतरून फेक करतो आय थिंक, तोपर्यंत 2 धावा मात्र तिथे कंप्लीट केल्या गेल्या. विशालनं मात्र जबाबदारी केलेली आहे. आणि इथे रोशन ली यांच्या माध्यमातून हॅट्रिकसाठी पारितोषिक आलेलं आहे. श्री गणेश जांभूळपाडा संघाच्या कुठल्याही गोलंदाजाने जर विकेट हॅट्रिक कंप्लीट केली तर मिस्टर रोशन ली यांच्या माध्यमातून तब्बल 2000 रुपयाचं कॅश प्राईज दिलं जाणार आहे. परंतु या तिसऱ्या षटकामध्ये धाबांचा वेग वाढला चाललाय आणि हेच अपेक्षित होतं. जाताना देवरू संघाच्या वतीनं पुन्हा रिबलचा फटका बाहेर काढलाय. इथे मात्र कनेक्शन प्रॉपर पाहायला मिळतोय आणि चेंडू सरळ बाउंड्री लाईनच्या पलीकडे आज विशाल चौकारामध्ये डील करतोय, कारण त्याच्या बॅटमधून निघणारा हा चौथा चौकार पाहतोय. सर्व फटके मात्र विशाल आपल्या भात्यातून आता एक एक बाहेर काढतो आणि मात्र धाबांचा वेग इथे पूर्णपणे या ठिकाणी वाढवला गेला. तब्बल 28 धावा फलक्यामध्ये लागल्या गेल्या. पहिल्या षटकामध्ये विशालनं सुरुवात चांगल्या प्रमाणे केली होती. 8 धावा खर्च केल्या होत्या. त्याच्यानंतर ओमकारचं स्पेल पाहिलं, त्यांनी 4 धावा खर्च केल्या होत्या. परंतु इथे मात्र भरपूर मागणा राहिला आहे निवृत्ती, कारण आतापर्यंत 3 चौकार त्याच्या विरोधात आले आणि पहिल्या 4 चेंडूचा खेळ जर पाहिला तर तब्बल 14 धावा त्याने खर्च केल्या. आणि त्यामुळे पाहतो की आता इथे फिल्डिंग डिपार्टमेंटमध्ये आता मात्र आपल्याला चेंजेस पाहायला मिळतोय. आता रिव्हर्सच्या या फटक्यासाठी एक डीप पॉईंटला तुम्ही फिल्डर पाहू शकाल. एक ऑफ साईडचा विचार केला तर डीप एक्स्ट्रा कव्हरला एक फिल्डर तैनात केला साहिलच्या रूपानं. लॉंग ऑन आहे, मिड विकेट आहे आणि स्क्वेअर लेग ऑन साईडला 3 फिल्डर डीपमध्ये पाहायला मिळत आहेत. आणि इथे मात्र हुक करण्याचा प्रयत्न, आय थिंक बॅट चिकडा येस आणि विकेटच्या पाठीमागे हर्षद पारधी कुठल्याप्रमाणे मिस्टेक करत नाहीये. झेल पकडला आणि समाप्त झाला त्या ठिकाणी विशालचा खेळ. धक्का क्रमांक लागेल या ठिकाणी जाणता राजा देवरुंग संघाला तिसरा 28 आकड्यावरती. आज शिवाजी महाराजांचं गुणगान करत संगीत दरम्यान पाहू शकले या ठिकाणी मुठवलचा बाहुबली सुधीर पाटील यांचा शुभागमन दिलेला आहे. आणि आज कॅप्टनच्या भूमिकेमध्ये त्याला आपण पाहणार आहोत. परंतु कडवा आव्हान असेल मुठवलचा आज एकविरा सावध संघासमोर. चला सावध संघाला सुद्धा विनंती असेल की आपणही रिपोर्टिंग करा नाणेफेकीसाठी. नेक्स्ट बॅटर एंटर होतोय सुनील आलाय. 28ला 3 धक्के आतापर्यंत लागले गेले. तिसरा षटकाचा खेळ अजूनही मात्र प्रगती पथावरती सुरू आहे. हो काय बाउन्स प्राप्त झाला या ठिकाणी. आणि त्यामुळे पाहतो की पंचांनी दंडित केलं आहे, कारण बॅटरच्या अगदी रेंजच्या पलीकडे मात्र हा बाउन्स होता. आणि 1/4 ओव्हरचा इशारा मात्र इथे पाहायला मिळतोय. एक्स्ट्राच्या स्वरूपात एक धाव, वाईटच्या स्वरूपात. आणि दरम्यान प्रकाशजी ठाकरे यांचं शुभागमन झालेलं आहे. त्यांचं करूया आपण
हार्दिक हार्दिक स्वागत. फटका चांगला पाहायला बोलतोय परतो स्टॅकेवरला क्षेत्ररक्षक तैनात साहिल पारदी. चेंडूला मात्र चांगल्या प्रमाणाने स्टॉप करतो आणि शेवटच्या चेंडूवरती निवृत्तीनं मात्र सिंगल धाव खर्च केली. परंतु 2 षटकांच्या तुलनेनं हा स्पेल निवृत्तीचा भरपूर महागडा राहिला. तब्बल 16 धावा त्याने खर्च केल्या. एक विकेट जरूर त्याच्या खात्यामध्ये पाहायला मिळाली. परंतु 3 षटकाच्या समाप्तीनंतर एकूण फलकावरती 30 धावा लागल्या गेल्या. चला मुठवल संघाचे संगणक आलेले आहेत. एकविरा स्पोर्ट सावधला सुद्धा विनंती करतो की आपणही कुठल्या प्रकारचा वेळ घेऊ नका. दिगंबर आपण लगेचच नाणेफेकीसाठी यायचं आहे. आतापर्यंत 10च्या गतीने धावा इथे जोडलेल्या आहेत. जाणताना देवरुख संघानं अजून एका षटकाचा खेळ येणं बाकी आणि जर या शेवटच्या ओव्हरमध्ये 10 किंवा त्यापेक्षा अधिक धावा जर जोडल्या गेल्या तर मात्र एक चांगली फाईट बॅक या दोन्ही या संघादरम्यान मात्र पाहायला प्रेक्षकांना मिळू शकेल. आज चर्चा सुरू होती की 35-40 धावा इथे मात्र जोडल्या तर चांगली मजा येईल आणि त्याच दिशेने मात्र सध्या जाणताराचा देवरुख संघ मात्र आगेकूच करतोय. कालचा दिवस आपण पाहिला तर पूर्णपणे गावदेवी स्पोर्ट नांदकर संघाच्या नावावरती राहिला. सौमिक 11 भावाले संघाला मात्र त्यांनी पराभूत करून टॉप 3 मध्ये प्रवेश केला. या स्पर्धेच्या माध्यमातून 3 दिवसांचा 16 लोणारकरांचा आपण पाहतोय. जयदुर्गा मातेच्या नावानं हा चषक पाहतोय. पहिलं पर्व परंतु सर्वांना गर्व वाटणारी स्पर्धा. तर शेवटचं षटक आणि आता मात्र गोलंदाजाला मात्र या ठिकाणी त्याचा वापर केला जातोय. सुजित आहे. आज नवीन हत्यार बाहेर काढलाय श्री गणेश जांभूलपाडा संघाने. युवा आहे आणि सुरुवात करतो ओव्हर द विकेट ना. हो चांगला मात्र पाहू शकेल इथे ऑफ ड्राईव्ह परफेक्टली मिडल होताना चेंडू पाला आपल्याला परंतु फेकी संत आली. परंतु त्याच्यानंतर मात्र आज बाबू एस्टंटच्या पाठीमागे कुठल्या प्रकारची मिस्टेक करत नाहीये. एकाच हातामध्ये चेंडू त्याने कलेक्शन केला आणि त्याच अनुषंगानं त्याच अँगलला योग्य वेळी मात्र एस्टा उद्ध्वस्त केला आणि फलंदाज त्या ठिकाणी रनआउटच्या स्वरूपात बाद झालाय. 4था धक्का लागला या ठिकाणी देवरुखला. वा कुठल्या प्रमाणात मात्र बॅटर अगदी प्रेम मध्ये सुद्धा मात्र दिसला नाहीये. थोडा मोठा रनआउट तिथे मात्र पाहायला मिळतोय आणि त्यामुळे पाहतो की नवीन फलंदाज तन्मय आलाय आणि तन्मयची विकेट सुद्धा मात्र लगभग धोक्यात आहे. स्वतः गोलंदाज हो चेंडूच्या खाली पोहोचला होता आणि त्या ठिकाणी चेंडू धरणीला दान झालाय. असं वाटलं की मात्र तिथे सॉफ्ट डिस्मिसल होताना पाहायला मिळू शकेल आणि लगभग असं वाटलं की गोलंदाज पाहिलं तर त्या ठिकाणी सुजितच्या खात्यामध्ये पहिली सफलता मात्र आपल्याला पाहायला मिळू शकेल. परंतु तन्मयला पहिल्या चेंडूवरती जीवनदान मिळाला आणि फलंदाजाने मात्र एक धाव तिथे कंप्लीट केली गेली. कॅचेस विन द मॅचेस प्रत्येक जेले फार महत्त्वपूर्ण असतात क्रिकेटच्या खेळामध्ये. इथे मात्र खेचून मारला एलिव्हेशन नाहीये. चेंडू मात्र पाहिला तर भरपूर उंच गेलाय. सेफ लँडिंग होतोय. जोपर्यंत क्षेत्ररक्षक वेगानं वैभवली चेंडूवरती झेपावतोय तोपर्यंत 2 धावा मात्र त्या ठिकाणी पूर्ण केल्या गेल्या आणि या 2 धावेने या संघाची धावसंख्या 34 34 आकड्यावरती जाऊन पोहोचली. एक पॅटिंग टोटल मात्र इथे जाणताराचा देवरुख संघाने उभारलेला आहे की जेणेकरून गोलंदाज त्या संख्येवरती फाईट करू शकतात. तिथे खेचून मारलाय. फटका चांगला आहे परंतु फिल्डरला शोधलाय त्या ठिकाणी फलंदाज वैभवनं. पुन्हा दुरीचा प्रयत्न आणि त्या प्रयत्नामध्ये फलंदाज रनआउटच्या स्वरूपात बाद झालाय आणि पहा यानंतर दोघेही संघटक आता मात्र सोबतीने आलेले आहेत. परंतु आता मात्र सोबतीने जाणार की आता मात्र दोघेही मात्र इथे थांबण्याचा प्रयत्न करणार. मैत्रीपूर्ण पूर्णपणे ही लढत असेल. प्रेक्षकाच्या माहितीसाठी एका बाजूला मुठवल तर दुसऱ्या बाजूला सावध. एकविरा सावध संघाने चौधरपाडा चषकामध्ये सुद्धा मात्र जबरदस्त कामगिरी केली होती. फायनलपर्यंत तो संघ पोहोचला आणि त्या स्पर्धेमध्ये साबी मॅन ऑफ द सिरीज ट्रॉफी जिंकली किरण पाटीलनं.
न्यू बॅटर कल्पेश. अजूनही 2 बॉल तर खेळले मात्र इथे शिल्लक आहे. पुन्हा पाहू शकाल इथे बॅटची कडा लागली परंतु तडमॅनला मात्र शत्रक्षक तैनात आहेत. सिंगल धाव मात्र तिथे पूर्ण केली गेली. एक मात्र षटक जर पाहिलं तर थोडंसं मागणं राहिलं. निवृत्तीचं त्याच्यानंतर पाहिलं तर तिन्ही गोलंदाज इकॉनॉमिकल मात्र आपल्याला पाहायला मिळाले. विशाल, ओमकार आणि आता मात्र सुजित. शेवटचा बॉल बॅटची कडा आणि ते मात्र पाहू शकेल हर्षदच्या माध्यमातून चूक घडली गेली आणि चेंडू सरळ चाललाय लॉंग स्टॉपच्या पलीकडे. 4 धावांसाठी चौकार आणि अशा रीतीने मात्र 4ही षटकं मात्र कंप्लीट झाली. 4 षटकाच्या समाप्तीनंतर एकूण 4 गडी ते 5 गडी गमावले जांताराचा देवरुख संघानं आणि फलकावरती धावा जोडल्या गेल्या. 41 धावांचं लक्ष असेल श्रीगणेश जांभूळपाडा संघासमोर. त्या धावांचा आता मात्र पाठला कचरीतीने होणार. तत्पूर्वी जाऊया आपण पुढील सामन्याच्या नाणेफेकीकडे. एका बाजूला स्वर्गीय मकरंद स्पोर्ट मुठवल संघ असेल आणि दुसऱ्या बाजूला एकविरा सावध संघ असेल. आणि ही नाणेफेकी करण्यासाठी मिस्टर विवेकजी मडवी याला विनंती करतो की आपण टॉस बॉक्समध्ये या. आणि प्रकाशजी ठाकरे चला आपणही जॉईन व्हा. चला दोन्ही संघाचे संघनायक आलेले आहेत. दोघांना देऊया आपण ऑल दी बेस्ट. आणि आमचे मान्यवर विवेकजी मडवी आणि प्रकाशजी ठाकरे याच्या शुभ हस्ते आपण टॉस करतोय. दोघांना मी फक्त नाणं दाखवतोय. एका बाजूला अनुज 11 तर दुसऱ्या बाजूला जयदुर्गा स्पोर्ट लोणाड आहे. चला सुधीर कॉल देतोय. अनुज 11ची मागणी केलेली आहे आणि तेच आलेलं आहे. टॉस जिंकला या ठिकाणी मुठवल संघानं आणि आपण विनिंग संघनायकाला कोल्ड्रिंक्स देतोय. अक्षय आपण कोल्ड्रिंक्स घेऊन या. खांडपेगावचे चेतन पाटील यांच्याकडून ही संकल्पना आम्हाला स्पर्धेमध्ये प्राप्त झालेली आहे. त्यांचे आम्ही विशेष आभार व्यक्त करतोय आणि पाहुण्याचा सुद्धा मी आभार व्यक्त करतोय. आपण जाऊन पुन्हा व्यासपीठाची शोभा वाढवायची आहे. सुधीर या स्पर्धेचा आजचा दुसरा दिवस आहे. पहिल्या दिवसाचा खेळ तुम्ही पाहिलेला आहे. हो. मग काय अनुभव आलाय? अनुभव आलेले अनुभव तर आलेला आहे आणि जोपर्यंत 100% कोणी देत नाही तोपर्यंत विन होत नाही. सुधीर तुमच्या संघामध्ये एक्झॅक्टली काय प्रॉब्लेम सध्या सुरू आहे? प्रॉब्लेम तर काही नाही. शेवटच्या मॅचवर आमचं कुठेतरी हे होतं. मग ही स्पर्धा आज आपल्यासाठी किती महत्त्वपूर्ण असेल आणि टॉस जिंकल्या काय करण्याचा निर्णय घेशील? क्षेत्ररक्षण करणार आणि हे शेवटची मॅच खेळण्याचा प्रयत्न करू आम्ही. खेळाडू संपूर्ण आहेत हो. तर चांगली मॅच होणार आम्ही अपेक्षा करू शकतो. हो नक्कीच. जरूर तुला विजयासाठी खूप साऱ्या शुभेच्छा. आज कॅप्टनची जबाबदारी तू स्वीकारली याचं कारण काय सांगू शकशील? कारण काय नाही, असं कॅप्टन नव्हता, मी गेलो. मग तुमच्या वाट्याला फलंदाजी आलेला आहे. 4 ओव्हरची मॅच किती धावसंख्येपर्यंत जाण्याचा प्रयत्न करशील? जास्तीत जास्त धावा करण्याचा प्रयत्न करू. तुझं काय मत आहे की संघानं किरण पाटीलवरती डिपेंड राहणं गरजेचं आहे की प्रत्येकाने 100% कमिटमेंट देणं गरजेची आहेत? प्रत्येकाने 100% प्रयत्न तुझी काय भूमिका असेल या सामन्यामध्ये? बघू, जसे सिच्युएशन असेल तशी. म्हणजे तू गोलंदाजी करणार, फलंदाजी करणार की फक्त कॅप्टन म्हणून तुझी संघामध्ये निवड झालेली आहे? सिच्युएशन अशी तशी. वा. आणि आपलं मत काय या स्पर्धेबद्दल सांगू शकशील? ही स्पर्धा तुला कशी वाटली? चांगली वाटली आम्हाला, खेळायला संबंध दिलं, मग धन्यवाद. आपल्या संघामध्ये काय चेंजेस पाहायला मिळेल? नाही, तोच संघ आहे. चला आपल्याला विजयासाठी खूप साऱ्या शुभेच्छा. तर टॉस बॉक्समधून अशी बातमी आलेली की नाणेफेकी जिंकली या ठिकाणी स्वर्गीय मकरंद स्पोर्ट मुठवल संघाने आणि प्रथमतः गोलंदाजी करण्याचा निर्णय त्यांनी स्वीकारला आहे. दोन्ही संघांना ऑल दी बेस्ट. आणि जाऊया आता मात्र आपण पुन्हा कॉमेंट्री बॉक्समध्ये. लक्ष पाहिलं तर 41 धाबांचा आहे आणि त्या धाबांचा पाठलाग आता मात्र इथे कशा रीतीने केला जाईल हे आता मात्र ऐकवण्यासाठी कॉमेंट्री बॉक्समध्ये पुन्हा सज्ज होतात. ब्रेकफास्ट केल्यानंतर समीर ठाकरे सर, ओव्हर टू यू कॉमेंट्री बॉक्स. चेक. थँक्यू सो मच योगी पाटील सर. पुन्हा सर्वांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत. वेलकम ऑल ऑफ यू. जयदुर्गा ट्रॉफी लोणार 2026 मध्ये आलेल्या सर्वच क्रीडा रसिकांचं मी मनपूर्वक हार्दिक स्वागत करतोय. सामना तुम्ही पाहताय जाणता राजा देवरुखच्या विपक्षामध्ये श्री गणेश जांभूळपाडा, जिथे 41 धावांचं लक्ष उभारण्यात आलेलं आहे. 41 टू विन आणि 41 या लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी
टीम चाळीसचं लक्ष सेट करण्यात आलेलं आहे. पुन्हा एकदा साहिल आणि निकेश गोलंदाजी करण्यासाठी गोलंदाजी येतोय तो पहिल्या षटकामध्ये. राउंड द विकेट, क्रॅकिंग सोक, व्हॉट अ ग्रेट शॉट, कडक फटका, बॉल बाउंड्री लाईनच्या पलीकडे चौकार. चौकार त्या ठिकाणी आपल्याला बघायला मिळाला. पहिल्याच बॉलवर का आगास केला आणि श्री गणेश जांभूलपाडा 41 या लक्ष्याचा पाठलाग करत असताना जो स्टार्ट मिळणं गरजेचं होतं तो स्टार्ट मात्र या ठिकाणी मिळत असताना आणि मित्रांनो श्री गणेश जांभूलपाडा संघ खेळतोय आणि खरं तर आपण बघतोय की श्री गणेश जांभूलपाडा संघाचा खेळाडू आकेश त्याचा अपघात झालाय काल आणि त्याच्यामुळे तो सध्या दवाखान्यामध्ये स्ट्रगल करतोय. जीवन मरणाची लढाई तो खरं तर आता सध्या दवाखान्यात लढतोय. परंतु मित्रांनो आपल्या असोसिएशनचा तो खेळाडू आहे, आपल्या असोसिएशनचा तो भाग आहे. आज विचार केला तर दवाखान्याचा खर्च सर्वांना परवडण्यासारखा नाही आहे. परंतु मी आज येथे एक विनंती करेन की एक हात मदतीचा पुढे करणं आपल्या असोसिएशनमधील मुलासाठी हे आपलं कर्तव्य आहे. ज्यांना ज्यांना जेवढं शक्य होतील तेवढं आकेशसाठी तुम्ही आर्थिक योगदान करा. कारण आपल्या एका आर्थिक पाठबळामुळे एक आपला मित्र आपल्यामध्ये आपण पुन्हा नव्यानं उभा करू शकतो. म्हणून एक कळकळीची विनंती मी असोसिएशनमध्ये खेळणाऱ्या प्रत्येकी संघाला करेन. जबरदस्ती नाही परंतु जेवढं तुम्हाला शक्य होईल तेवढं आकेश लिहेसाठी तुम्ही आर्थिक योगदान करावं या आजच्या स्पर्धेच्या माध्यमातून विनंती करतोय. स्वीप करण्याचा प्रयत्न होता, हा फुल टॉस बॉल होता. धाव त्या ठिकाणी मिळणारच नाहीये. डॉट बॉल आलाय. पहिल्या षटकामध्ये तुम्ही पाहतायत गोलंदाज मयूरला बरोबर प्रत्येक ओव्हर मागे 10 धावा जोडाव्या लागतील हा सामना जिंकण्याकरिता. राउंड द विकेट, ओ कट केला, व्हॉट अ शॉट, नजाकत, फक्त दिशा दाखवली आहे, बॉलला पाठवल्या बाउंड्री लाईनच्या पलीकडे, क्लासिकल चौकार. दहा धावा धावफलकावरती आपण 9 धावा धावफलकावरती आहेत आणि यानंतर प्रकाशजी ठाकरे यांचा सन्मान या ठिकाणी केला जाणार आहे. नक्कीच प्रकाशजी ठाकरे यांना विनंती असेल की आमच्या सन्मानाचा आपण स्वीकार करावा. फुल टॉस फ्लिकचा फटका पाहायला मिळतो, मनगटी फटका इन फ्रंट ऑफ द सेंटर. बॉल ट्रॅव्हल होतोय मिड विकेटच्या दिशेनं आणि 2 धावा त्या ठिकाणी पूर्ण केल्या जातील. 2 धावांनी स्कोर आता पुढे जाताना 11 या आकड्यावरती 11 रन्स ऑन द बोर्ड नाव. कॅमेरामॅन आपण VIP डायस कव्हर करायचं आहे. सन्मान आपण या ठिकाणी करत होतो प्रकाशजी ठाकरे यांचा. पाहू शकता ऑन स्क्रीन
पप्पू मडवी यांच्या शुभ हस्ते आपण त्यांना सन्मानित करत आहोत. आणि याच दरम्यान एक वाईट बॉल आल्यात. वाईटनं धावसंख्या पुढे जाताना 12 मयूर तयार. पुन्हा पंच केलाय जागेवरनं इनफिल्डला क्लिअर करत असताना बॉल पॉइंट सीमारेषेच्या पलीकडे जाता जाता जरूर आपल्याला बघायला मिळाला. शेवटच्या क्षणाला बॉल अडवला आणि ते काय धावबादच्या स्वरूपामध्ये फलंदाज बाद झालाय. रनआउटच्या स्वरूपामध्ये धक्का लागतोय. पहिल्या षटकाचा आपण खेळ बघतोय तरी ती सुरुवात जी हवी होती ती सुरुवात मात्र मिळालेली आहे. वेल बिगिनर्स हाफ डन नेहमीच म्हटलं जातं. ज्या वेळेला तुम्ही सुरुवात चांगली करता त्यावेळेला तुमचं अर्ध काम पूर्ण झालेलं असं, निम्मा काम पूर्ण झालेलं असं. आणि ही सुरुवात आता येथे आपण अतिशय योग्य त्या रीतीने पाहतोय श्री गणेश जांभूलपाडा संघाच्या वतीनं. एसके एंटरटेनमेंट या वाहिनीवरून ही स्पर्धा यूट्यूबच्या माध्यमातून घर बसल्या आपले प्रेक्षक एन्जॉय करत आहेत. काही कामावर आहेत ऑफिसमध्ये. यूट्यूबवर ऑन केलेली जयदुर्गा ट्रॉफी प्रत्येकजण बघतात, आपल्या लाडक्या संघाला सपोर्ट करतात. त्या सर्वांचा मी मनापासून हार्दिक स्वागत करेन. अनुज 11 जयदुर्गा स्पोर्ट लोणारच्या वतीनं मित्रांनो पहिलंच पर्व आहे, परंतु कोणतीच कसर या स्पर्धेमध्ये सोडलेली नाही असं आयोजन आपल्याला संपूर्ण या आयोजकांच्या वतीनं बघायला मिळाले आहे. आणि इम्पॉर्टंट थिंग म्हणजे काय तर प्रत्येक जो खेळाडू अनुज 11 संघाकडून खेळतो, प्रत्येक मेंबर, प्रत्येक सभासद आपला पूर्णपणे वेळ देतो, पूर्णपणे समर्पण या स्पर्धेला सफल करण्यासाठी आपल्याला बघायला मिळालंय. सेकंड ओव्हरमध्ये मोहित आला गोलंदाजी करण्यासाठी. मोहितला इथून कमबॅक करणारी गोलंदाजी करावी लागेल, कारण आता धावबाचा जो विकेट इथे मिळाला बॅटर साहिल बाद झाला, त्याच्यानंतर कुठेतरी एक संधी मिळेल आता बॅक करण्याची. तो कमबॅक आपल्याला बघायला मिळेल का मोहितकडनं. राईट आर्म ऑफ द विकेट. ऑन साइडला पिकअप शॉट, दिशाहीन बॉल होता, दिशेमध्ये भरकटला आणि त्याच्यावरती मोठा फटका पडलाय. बॉल सीमारेषेच्या पलीकडे चौकार. चौकार आला आणि या चौकारानं संघाची धावसंख्या आता पुढे जाताना तुम्ही पाहताय धाव फलकावरती 18 धावा, 18 रन्स. स्टार्ट चांगला मिळाला श्री गणेश जांभूलपाडा संघाला. यानंतर एकविरा सावत वर्सेस मकरंद स्मृती मुटवल या दोन संघांदरम्यान लढत तुम्हाला बघायला मिळेल. नक्कीच आपण या ठिकाणी सन्मान्य उत्तम शेठ पाटील यांच्या माध्यमातून स्वर्गीय मकरंद स्मृती चषकी पाहिला, त्यांच्या माध्यमातून तुम्ही मुठवळ संघ पुरस्कृत करताना अनेक वर्ष बघत आलात. पोलीस पाटील आहेत मुठवळ गावचे, त्यांचं आम्ही मनापासून हार्दिक स्वागत करतो या स्पर्धेमध्ये. त्यांचं योगदान आम्हाला या स्पर्धेसाठी लाभलेलं आहे. त्याचबरोबर उद्योगपती रणजित पाटील आपलं देखील मनपूर्वक हार्दिक स्वागत असेल. त्याचबरोबर सन्मान्य कुमारजी रणधवी आपलंही आम्ही मनस्वी हार्दिक स्वागत करतोय आयोजकांच्या वतीनं. चला समीर गोडे यांच्याकडनं आता गोलंदाजांना सुवर्ण संधी आहे. विकेट हॅट्रिक घेणाऱ्या गोलंदाजाला 1000 रुपयांचं पारितोषिक त्यांच्या वतीनं दिले जाणार आहेत. समीर गोडे मला वाटतं संघामध्ये प्लेइंग 11 मध्ये नाही आहेत. मोहित दुसऱ्या षटकामध्ये सामना करेल. बॅटर तुम्ही पाहतात मैदानामध्ये निकेश स्ट्रायकिंग एंडला असेल. यावेळेला लो व फुल टॉस ड्राईव्ह करण्यात आला. मिड ऑफला अंडर आर्म थ्रो आलाय. एक धाव मिळाली आहे. दुसरा धावेचा प्रयत्न आता इथून जरूर केला होता, मात्र नकार आला. माणूस होता मात्र धाडस झाला नाही, कारण विकेट आता वाचवायची आहे. ऑलरेडी साहिल येथे धावबादच्या स्वरूपामध्ये बाद झालाय. या साहिलच्या बॅटमधून चांगल्या रन्स आपल्याला बघायला मिळाल्या होत्या, पण आता इथून कुठेतरी तो सावध पवित्रा ती सावधानता बाळगण्याचा प्रयत्न बॅटर्स करतील. या रन चेस मध्ये हो तर विकेट मोहित
पलटी स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न होता, रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न होता. टप्पा पडल्यानंतर थोडासा खाली राहणारा बॉल सर्व विकेट किपरच्या हातामध्ये निघून जातो. डॉट बॉल. आणि आता समीकरण अगदी आपण पाहिलं तर धावसंख्या झाली धावफलकावरती 21 विजयापासून 22 धाव्यात, माफ करा, 22 रन्स. शॉट ऑफ प्ले ऑन साइडला फोर्स केला बॉल हवेत. लॉंग ऑनचा फिल्डर खराब क्षेत्ररक्षण, कॅच सुटलाय आणि बॉल मात्र मागे सीमारेषेच्या बाहेर निघून गेला. मौका भी दिया और यहां से चौका भी दिया. 4 रन. बघायला मिळाला, परंतु झेल घेण्याची संधी जरूर होती. विकेट मिळू शकला असता, मात्र विकेट प्राप्त करता आलेली नाही. आणि आपण पाहतोय की चौकारी तिथे मिळाला. धावा झाल्या धावफलकावरती 26-26. उर्वरित 12 चेंडूचा काही शिल्लक. चंद्रकांत पाटील, चंद्रकांत कोळी यांचे या ठिकाणी शुभागमन झालेलं आहे. चला, चंद्रकांत कोळी आणि चंद्रकांत भंडारी दोघांचे आम्ही मनापासून हार्दिक स्वागत करतोय जयदुर्गा ट्रॉफी 2026 मध्ये. जरूर यानंतर सावध वर्सेस मुठवल. चला, एकाच ग्रामपंचायतीमधील 2 उमेदवार, विजय कोणाचा होणार ते आपल्याला आता बघायला मिळेल, मुठवल की सावध. मात्र या मॅच मध्ये आता 12 बॉल मध्ये समीकरण शिल्लक राहिलेलं ते 15 धावा आय थिंक. आणि इथे काय घडले पाहूया. खराब चेंडू होता, हा बॉल पाठवला सर बाउंड्री लाईनच्या पलीकडे. चौकार. स्कूप करत असताना मागे बॉलला पाठवल्या सर लॉंग लेग सीमारेषेच्या पलीकडे. इम्प्रोवाइज क्रिकेट, अनऑर्थोडॉक्स क्रिकेट, ऑर्थोडॉक्स क्रिकेट, इम्प्रोवाइज क्रिकेट, सर्व क्रिकेट आपण निकेशच्या माध्यमातून बघतोय आणि वैभवनं देखील त्याला चांगली साथ दिली आहे. या चौकारानं संघाची धावसंख्या झाली 30. 11 धावांची गरज. सामना जिंकण्याकरिता बॉल शिल्लक असतील 11. विजयाकडे अग्रेसर होताना श्री गणेश जांभूलपाडा संघ. तिसऱ्या षटकामध्ये वैभव गोलंदाजी करण्यासाठी आला. थोडीशी जागा बनवून खेळण्याचा प्रयत्न होता. धावबाची संधी असेल आणि फॉलो थ्रू मध्ये पुन्हा खराब क्षेत्ररक्षण. आज फिल्डिंगचं स्टँडर्ड कुठेतरी जाणता राजा देवरुंग संघ आहे ना, फिल्डिंगचं स्टँडर्ड कमी दाखवताना बघायला मिळाला आणि त्याच्याचमुळे कॅच देखील ड्रॉप झाला. आणि आता ही रनआउटची संधी होती ती देखील मिस केली. या अशा प्रकारच्या ऑपॉर्च्युनिटीज जर तुम्ही घालवल्या तर मग मॅच जिंकणं तुमच्यासाठी कठीण असेल. यावेळेला कट केला स्ट्रेट टू द पॉइंट. पुन्हा कॅच ड्रॉप. चर्चा आपण करतोय की फिल्डिंगचं स्टँडर्ड थोडंसं कमीच पाहायला मिळालं, परंतु जाणता राजा देवरुंग संघाचा विचार केला तर बरेचसे नवोदित खेळाडूंना घेऊन हा संघ तयार करण्यात आलेला आहे. त्याच्यामुळे या मॅचमध्ये खरं तर फार लवकर तर अपेक्षा ठेवता येणार नाही या संघाकडनं. तर जसजशी टीम पुढे जाणार, स्पर्धा खेळत राहणार, तसतसा अनुभव या सर्वच खेळाडूंकडे येणार. कारण मित्रांनो कसं आहे ना, प्रत्येक जण शून्यातूनच सुरुवात करत असतो. एका दुसऱ्या दिवसामध्ये लगेच यश कोणाला मिळत नाही. मिड ऑफच्या डोक्यावरून क्लासिकल फटका, बॉल लॉंग ऑफ बाउंड्री लाईनच्या पलीकडे. नेत्रदीपक चौकार. क्लासिकला फटका. चौकारानं संघाची धावसंख्या झाली धावफलकावरती 36 धावा. 5 धावांची गरज सामना जिंकण्याकरिता. पुन्हा एकदा वैभव तयार. रिव्हर्सचा फटका. प्रॉपरली कनेक्शन इथे देखील मिळालंय, परंतु इथे आउटफील्ड मध्ये थोडासा विचार आपण केला तर स्लो आउटफील्ड आहे त्या क्षेत्रात. 2 धावा मिळाल्या. तिसरा धावेचा प्रयत्न केला जातोय. हेजिटेशन आणि फायनली फलंदाज रनआउटच्या स्वरूपामध्ये बाद. धक्का लागेल. दुसरा.
थोडीशी कॉलिंग मध्ये कमतरता पाहायला मिळाली, कॉलिंगचा अभाव पाहायला मिळाला. कसं वाटतं की वैभवला स्ट्रायकिंग एंड घ्यायचा होता, या मॅचला फिनिश करायची त्याला असेल कदाचित, परंतु आता नवीन फलंदाज आलेला आहे तो मैदानामध्ये हर्षद पारधी. चांगले आयोजक देखील आहेत. मागच्या वर्षी 2 दिवसीय स्पर्धा आपल्याला बघायला मिळाली होती श्री गणेश जांभूलपाडाच्या वतीनं. धावसंख्या धावफलकावरती 38 आणि आता 3ची गरज आहे सामना जिंकण्याकरिता. वन साइड मॅच, एकतर्फी हा सामना. ओ परफेक्ट यॉर्कर. सुरुवातीला या गोलंदाजीची गरज होती, सुरुवातीला थोड्याशा चुका झाल्या, परंतु सामना असं वाटतंय की आता शेवटच्या ओव्हरमध्ये आल्या. लास्ट ओव्हरमध्ये 3 धावांची गरज आहे. शेवटचे 6 बॉल, 3 धावांची गरज आहे. अखेर सामना शेवटच्या षटकापर्यंत पोहोचलाय आणि आता बघूया इथे जास्तीत जास्त डॉट बॉल टाकावे लागतील. 3 धावा वाचवण्याकरिता एक मॅजिकल षटक टाकावं लागेल. तो जाणताराचा देवरुंगशा गोलंदाज झाला. सुनील मुकादम यांचे या ठिकाणी शुभागमन झालेलं आहे. आपलं या स्पर्धेमध्ये आम्ही मनपूर्वक हार्दिक स्वागत करीत आहोत. छत्रपती शिवाजी महाराज क्रीडांगण, बापगाव देवरुंग च्या क्रीडा नगरीवरती रंगत असलेली क्रिकेटची भव्य स्पर्धा तुम्ही पाहतायत. समस्त ग्रामपंचायतीचा मी मनापासून आभार मानू देवरुंग बापगावच्या, कारण हे मैदान या स्पर्धेसाठी आम्हाला उपलब्ध करून दिलं. चला 40+ संघाचे कर्णधार अष्टपैलू खेळाडू मडवी सुनील मुकादम यांचे या ठिकाणी शुभागमन झालेलं आहे. आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत. लास्ट ओव्हर मध्ये सुनील चा वापर करण्यात आला. 6 बॉलमध्ये 3 धावा. तो वाचवणार का सुनील? सुवर्ण अक्षरानं इतिहास लिहिणार का या मॅचचा? समोर निकेश वेल सेट बॅटर. ओ फुल टॉस बॉल, फक्त दिशा दाखवली, गॅप मधून बॉलला पाठवलंय सर बाउंड्री लाईनच्या दिशेनं. 2 धावा सहजगत्या मिळतात आणि फक्त एका धावेची गरज आहे 5 बॉलमध्ये. हा हिटनी बॉल होता, या बॉलवर फिनिशिंग करू शकला असता निकेश, परंतु त्याला माहिती आहे की इथून डॉट बॉल विकेट्स जर आल्या तर मॅच बनवू शकते आणि मॅच आपल्या हातातून निसटूही शकते. त्याच्यामुळे त्यानं कोणत्याही प्रकारे रिस्क घेतली नाहीये. कंट्रोल या फटका आपल्याला त्याचा बघायला मिळाला. रिव्हर्सचा फटका, बॉल हवेत, पॉइंटचा फिल्डर आणि झेल पकडला. क्या बात आहे. पाटमोरे धावत होता, स्वतःला गिरकी घेत असताना तोल धरला त्या ठिकाणी आणि फायनली झेल पकडला. खेळाडू बाद. विशाल पाटील पहिल्या षटक हाताळत असताना विशालने एक विकेट देखील मिळवली होती. तदनंतर सेकंड ओव्हरमध्ये आपण जर विचार केला तर दुसऱ्या षटकात ओंकार लियेनं 4 धावा कन्सीड करत असताना एक विकेट मिळवली. परंतु थर्ड ओव्हरमध्ये 16 धावा आल्या होत्या. निवृत्ती आय थिंक थोडंसं मागण्यास ठरला होता. तिथून कमबॅक करण्याचा प्रयत्न केला तो जाणता राजा देवरुंगनं, परंतु त्यानंतर गोलंदाजांनी धावा तेवढ्या कमी नव्हत्या. 41 धावा म्हणजे चांगली टोटल होती आणि त्या 4 बॉलमध्ये 1 करायची आहे. जे सुरुवातीला फलंदाजी चांगली पाहायला मिळाली साहिल आणि निकेश. त्यानंतर वैभवनं चांगल्या रन्स बनवल्या. यावेळेला ड्राईव्ह करण्यात आल्या आणि फटका विजयाचा विजयी चौकार 4 धावांनी सामना फिनिश केला. सामना जिंकत असताना
श्री गणेश जांभूलपाडा टीम मेनी मेनी कॉंग्रॅच्युलेशन्स, खूप खूप अभिनंदन. अँड हार्ड लक टीम जाणता राजा देवरू. सामनावीराचा पुरस्कार या ठिकाणी दिला जाणार आहे. मॅन ऑफ द मॅच. बॅटिंग करत असताना धावा बनवल्या त्या 18. महत्वपूर्ण खेळ साकारला तो खेळाडू निकेश ठरलाय या मॅचचा हिरो. निकेश इज मॅन ऑफ द मॅच.